तर नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. तर श्रीकृष्ण अर्जुनाला गोंधळातून कसे बाहेर पडायचे हे सांगतात. गोंधळ म्हणजे आपल्या मनातील दुःख, भय इत्यादी असतात. पण त्यांच्यापासून कसे बाहेर पडायचं, तर आपल्याला आपल्या कर्म जे करणार आहोत त्याच्यापासून आपल्याला जे फळ मिळणार आहे त्याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागेल. त्यावेळेसच आपण चांगल्या प्रकारे कर्म करू शकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे ध्येय नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. आत्मा नष्ट होऊ शकत नाही. तो जन्म घेत नाही, मरत नाही. शरीर फक्त कपड्यासारखं आहे, ते आत्मा बदलतं. याचा अर्थ आपल्या जीवनात भय, दुःख फक्त आपल्या नश्वर शरीराशी निगडीत आहेत, आपल्याशी अजिबात नाही. आजच्या जीवनातही आपण कितीतरी वेळा भय, भीती अशा गोष्टींना सामोरं जातो, दुःखांना सामोरं जातो आणि त्यांनाच पकडून बसतो. पण हे आपल्या शरीरापुरते मर्यादित आहे, आपल्यापुरते नाही. आपण त्याच्यावर फोकस न करता जे पॉझिटिव्ह आहेत त्याच्यावर फोकस करावं. कारण पॉझिटिव्हिटीचाही एक नियम आहे, जो नियम आहे की ज्यावर आपण फोकस करेल तेच वाढेल. जसं तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस कराल तर पॉझिटिव्ह गोष्टी वाढतील, निगेटिव्ह गोष्टींवर फोकस कराल तर निगेटिव्ह गोष्टी वाढतील. त्यामुळे फोकस करताना तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडेच पहा. तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होत जातील. जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शनचाही नियम आहे. श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला सांगतात की कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. यालाच कर्मयोग असे म्हणतात. कर्मयोग आपण काली पाहिले, आजही पुन्हा तेच पाहत आहोत. कर्म करत राहा तरच आपल्याला कर्म असे करायचे की फळाचा विचार न करता, तरच आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो. आणि तर आज महत्त्वाचे आपण काय शिकलो दुसऱ्या अध्यायात, तर आपण आत्मा आहोत. आपण आत्मा आहोत, अमर आणि शाश्वत. आपल्या कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडा. मनात संतुलन राखा. सुख आणि दुःख यामध्ये समानता ठेवा. तर दुसऱ्या अध्यायाचे आपण डीपमध्ये जाणार आहोत उद्याच्याला. तर असेच आपल्या चॅनलवर टिकून राहण्यासाठी धन्यवाद.